स्फूर्ती घेण्यासाठी माणसांना कधी कधी बाहेरच्या गोष्टींची गरज पडते, पण काही लोक असे असतात जे स्वयंस्फूर्तीने जगत असतात, जे स्वयंप्रेरणेने पेटलेले असतात आणि ते स्वतः एक प्रेरणा बनून जातात सर्व लोकांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रत्नागिरीहून येतोय धीरज साठविलकर. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
गेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मकरंद सर आणि उर्मिलाजी, याची इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने बाप्पाला त्या मखरात ठेवावं. सर्व प्रेक्षकांनी पाहिलं, परीक्षकांनी पाहिलं. मी मदतीला आलो, एक मोठा भाऊ म्हणून मदतीला आलो, पण सगळं तूच केलंयस. पण मित्रा, मला असं वाटतं की तुझं या स्पर्धेमध्ये येणं, या मंचावर तुझं असणं इन इटसेल्फ हा तुझ्या आयुष्यावरच विजय आहे. यापूर्वी आणि जे काय तू या मंचावर केलेस, तू हे बनवत होतास तेव्हा मी तो मखर बघत होते, तेव्हा मी तुला बघत होते आणि तेव्हा मी तिथे बसून हा विचार करत होते की किती कठीण आहे हे. कारण थर्माकोल इतका ठिसूळ माध्यम आहे की थोडासा त्यातला इकडचा तिकडे झाला गोष्ट का ती उभी राहताना प्रॉब्लेम होतो. आणि तरी पण तो किती सातत्याने चिकाटीने ती गोष्ट करत होता आणि शांतपणे करत होता, कारण त्याला माहिती आहे की मला इथे हे असं करायचंय. मी काय बोलू, तुझं अभिनंदन करू इच्छिते, कौतुक तर कितीही करेन तेवढं कमीच आहे, शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि असाच तुझी वाटचाल बस अशीच चालत राहावी खरोखरच. मला वाटतं मखर बनवणं कोणालाही फार मुश्किल गोष्ट आहे. कारण का थर्मोकोल एकदा कापला तो कपड्यासारखा आहे, तो एकदा कापला की गेला, केस कापली की गेली नाही का. म्हणून ती कापणं हे फारच मुश्किलचं काम आहे. तेव्हा मी तुला बघत होतो तेव्हा मी बघितलं तू किती छान, म्हणजे तो कव होता तो सुद्धा तू इतका छान कापला सर. थँक्यू सर. त्याला आमच्या हाताने आम्हाला तेवढं नाही करता येणार, ते सहज तू केलेलं आहेस. म्हणजेच तुझे पाय हे तुझे हात झालेले आहेत. हो सर. आणि निष्णात हात आहेत. तू मोदक बनवलेस, यावेळी मखर बनवलेस. मला वाटते गणपती तरी गजानन तरी तुझा विघ्नहर्ता राहीलच. खरोखरच गॉंगची प्रतिकृतीच देऊन टाकल्यामुळे त्याच्या पलीकडे खरंच काही राहतच नाही. पण अर्थातच या क्षणी तमाम पदकं आणि तमाम गॉंग दिल्यासारखेच आहेत. त्यामुळे त्याच्या स्पिरिट करता आता फक्त खूप खूप टाळ्या वाजवू शकतो.